हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या सिंपल आणि खूप खास ब्लॉगमध्ये। आजच्या ब्लॉगमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वात आधी मी तुम्हाला दाखवणार आहे हे स्टोरेज। हे मी नेकलेस मेकिंगसाठी घेतलं आहे आणि तुम्हाला एक मंगळसूत्र देखील बनवून दाखवलं आहे। तर हे अशा प्रकारे एक मंगळसूत्र दुसरं बनवलं होतं, ते त्याचं कानातलं बनवलं आहे, ते अर्धं राहिलं आहे। आणि त्यानंतर हे अशा प्रकारे सगळं मंगळसूत्राचे मणी वगैरे ठेवले आणि हे जुनं स्टोरेज आहे त्याच्यात असे फ्लावर्स ठेवले आहेत। आणि हे वेगवेगळे कटर्स आहेत। इथे मी वेगवेगळ्या टाईपचे फ्लावर्स ठेवले आहेत, म्हणजे कसं इझिली मला मिळतील। आणि त्यानंतर मी आता एक हेअर ॲक्सेसरीज बनवणार आहे। मी एका रीलमध्ये असं सिंपल बघितलं होतं। त्याआधी तुम्ही हे मंगळसूत्र पहा, हे मी असंच कस्टमाइज केलं आहे आणि कसं वाटतंय ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण मी असंच काहीतरी वेगवेगळे उद्योग करत असते। सिंपल आणि बेस्ट छान वाटतं सर्व साडीवर वगैरे घालण्यासाठी। आणि इथे मुलगा चालला आहे, त्याची मस्ती म्हणजे बसला आहे, त्याला खूप आवडतं व्हिडिओमध्ये येण्यासाठी आणि काहीतरी खातोय तो। तर ते झालं। अजून एक बनवलं होतं, ते देखील दाखवते तुम्हाला। म्हणजे घरात बसून आपण काहीतरी करू शकतो असं मला वाटते। मी अशी रिकामी बसले ना, मग माझं म्हणतात ना, रिकामं घर भुताचं असतं, तसं माझं होतंय। म्हणून मी रिकामी काय बसत नाही आणि हे एक हेअर ॲक्सेसरीज मी बनवणार आहे। तर हे असं लावलं होतं पण ते काय बनत नाही आणि हे फ्लावरचा यूज लवकरच होणार आहे। आणि हे अशा प्रकारे मी बनवलं आहे बघा। असे फ्लावर्स चेंज करून अशा प्रकारे बनवलं आहे। ज्यांचे हेअर खूप शॉर्ट आहे आणि त्यांना हेअरमध्ये गजरा लावायला आवडतो त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे, खूप छान आहे असं मला वाटते। आणि हे मी असं कस्टमाइज करत असते। तर चला, त्यानंतर मी तुम्हाला एक साडी दाखवणार आहे। पण हे ॲक्सेसरीज मला अशा प्रकारे लावायला खूप आवडलं आणि इथे तुम्ही जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिन अटॅच करू शकता, त्याची काहीच गरज नाही असं मला वाटते। नक्की एकदा नक्की तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये सांगा। मला तर खूप आवडलं, मी कधीतरी एकदा यूज करेल आणि तुम्हाला दाखवेल देखील। खूप छान आहे। आता मी दाखवणार आहे ही साडी आणि ही साडी खूप छान आली आहे, म्हणजे ग्रीन कलरची आहे आणि सुंदर फॅब्रिक तर खूप सुंदर आहे, चापून मस्त बसली ना, मिऱ्या वगैरे अगदी छान आल्या आहेत। आणि हीच मी नेकलेस घातला होता जो मी बनवला होता, छान वाटतं, मला तो खूप आवडला। आणि ताईच्या तिथे मी उद्यापनसाठी गेली होती गुरुवारी, तर इथे त्यांनी सामान दिलं होतं काय, म्हणजे प्रसाद वगैरे। त्यानंतर दुसरं पार्सल रिसीव झालं होतं मिशोवरूनच आणि ते आहे एक नेकलेस आणि खूप छान मिळाला मला, मस्त असा। तुम्हाला जरी हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला, मी तुम्हाला त्याची लिंक देऊन जाईल। म्हणजे ना, कसं होतं की रिसीव झालेल्या वस्तू मला घालून पटकन दाखवणं खूप आवडतं, कारण लगेच मला काय सांगून काय नाही त्याचं असतं। त्यानंतर याच्यासोबत साडीवर एक म्हणजे ना रबर बँड छोटासा ग्रीन कलरचा देखील दिला होता आणि ही टिकलीचं पॅकेट देखील दिलं होतं। मुलांची मस्ती खूप चालू आहे, पण काय करणार, त्यांना इग्नोर करा जरा, कारण खूप मस्ती करतात ती मुलं। तर ही टिकली कशी वाटते ते सांगा। चला जाऊ द्या, मी तर फर्स्ट टाईम लावली आहे। आणि ही ॲक्सेसरीज नक्की कमेंटमध्ये एकदा सांगा। त्यानंतर मग मी आईकडे जात होती, तिथून चला आता मी बिर्याणी बनवणार आहे। जे मी देगी चिकन कोरमा बनवला होता त्याचसारखी मी ट्राय करून बिर्याणी बनवणार आहे अशा प्रकारे। सिंपल आणि बेस्ट स्टेप्स आहे त्यामध्ये आणि मी कधीच असं विचार केला नव्हता की अशी पण बिर्याणी बनवू शकतं। खूप सुंदर झाली होती, खूप छान झाली होती। एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका। सॉरी, माईकमुळे आवाज कमी येत असेल, कारण माईक चार्जिंग नव्हती म्हणून तो लावला आहे चार्जिंगला। तर इथे मी सिंपल अशी देगी चिकन कोरमासारखी बिर्याणी बनवून घेतलं आहे। इथे माझा भात देखील रेडी झाला आहे आणि इथे माझं म्हणजे भाजी मटण बनवलं आहे, मटण बिर्याणी, मटण देखील शिजून झालं आहे आणि ही बिर्याणी लावून झाली। आता दमवर ठेवते आणि नंतर खायला घेणार आहोत। सिंपल आणि बेस्ट झाले आहे, खूप सुंदर झाली होती। म्हणजे आपण ट्राय करू शकतो अशा वेगवेगळ्या आयडियाज आणि मस्त वाटतं। कशी झाली बिर्याणी ते सर्वजण सांगणार आहे, तर नक्की पहा। ठेवा देखील बाबू पत्ता हे डुगू रोजची कसं झालंय नागड्या, कसं झालंय तुम्ही सांगा।
सांगाव तू डुगू डुगू बिर्याणी नाही खात नुसता राईस. एकदम गोड नाही रे. गोड झाला डुगूचा भात. बघू बाई. तर पाहिलं ना रिॲक्शन्स आणि डुगूची खास करून. तर अशाच प्रकारे हा होता माझा सिम्पल घरगुती आणि रिअल लाईफ ब्लॉग. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. हा पहा, इथे ना मुले मला पावडर लावत आहेत आणि भूत बनवत आहेत, कारण ते देखील बनले आहेत. इथे बघा, सर्वात आधी बघा तुम्ही, डुगू बनलाय भूत आणि मला घाबरवतो की मम्मी भूत असं करून. त्यानंतर रोजिष्णू देखील बनणार आहे. तर रोजिष्णूला बघून तर तुम्ही खूप घाबरणार, गॅरंटी आहे माझी. ही बघा डुग्गू आणि त्यानंतर रोजिष्णू. रोजिष्णूचं तर पहा. चला बाय, काळजी घ्या. थँक्यू.